नमस्कार मित्रांनो, आज आपल्या गावामध्ये ग्रामसभा घेण्यात आलेली आहे. पण ती ग्रामसभा घेत असताना कुठल्याही ग्रामपंचायतचा मेंबर त्यामध्ये नव्हता. एकच मेंबर आणि एकच सरपंच त्या ठिकाणी होते. आणि ग्रामसभा घेण्याचं कारण असं होतं की गावाला दरवर्षी जो 12 लाख रुपये निधी इथनं पुढे मिळणार आहे ते विवरण त्यामध्ये करायचं होतं. पण या गोष्टीची खंत वाटली की त्यामध्ये कुठलेही उर्वरित ग्रामपंचायत मेंबर नव्हते व ग्रामसभेसाठी मला वाटतं जवळपास 25 ते 30च नागरिक होते आणि जवळपास 1400 ते 1500 मतदार असणाऱ्या गावामध्ये 25 ते 30 लोकांमध्ये ग्रामसभा घेण्यात आली. तेही 1 ते 1.5 वर्षांतर. याचं थोडं वाईट वाटतंय म्हणून मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. मित्रांनो, आपल्या गावासाठी प्रत्येक वर्षाला 12 लाख रुपये निधी हा मिळणार आहे. त्यामध्ये जवळपास 45% हा गावातील इतरित कामासाठी मिळणारा निधी आहे. त्यामध्ये 25% हा शाळेसाठी खर्च करण्यासाठी आहे. त्यामध्ये जवळपास 15% हा अनुसूचित जाती जमातीसाठी आहे. त्यामध्ये 5% हा अपंगांसाठी आहे आणि उर्वरित 10% निधी हा शालेय बालविकास व महिला बालविकास व अंगणवाडीसाठी आहे. जवळपास हा पूर्ण निधी 12 लाख रुपये आहे. त्यामध्ये 45% म्हणजे जवळपास 5,40,000 रुपये हा गावासाठी दिलेला निधी आहे. यामध्ये ग्रामसभेमध्ये अशी चर्चा करण्यात आली की या निधीचं करायचं काय, कारण मी चौकशी केली असता हा निधी पूर्ण निधी एका कामासाठी खर्च करता येऊ शकत नाही. असा नियम शासनाचा आहे की आहे तेवढा निधी आहे त्या कार्यासाठी खर्च करावा लागतो. आणि म्हणून ग्रामसभेमध्ये याच्यावर चर्चा झाली. यामध्ये तरुणही बरेच कमी होते गावातल्या. मला वाटतं जे तुम्ही आता हे बघणार आहेत ते तुम्ही ग्रामसभेत कोणीच यातलं नव्हतं असं मला वाटतं, म्हणून मी सांगू इच्छितो. मित्रांनो, मला तरी असं वाटतं की आतापर्यंत जे घडत आलेलं आहे या गोष्टीबद्दल आपण सर्वच अवेअर होतो. आपल्याला याची काळजी नव्हती. मला काय करायचं, मी काय करणार आणि माझ्याकडनं काय होणार हे असं म्हणून चालणार नाही. आपण मतदान दिलेलं आहे, आपण मतदान देणार आहोत आणि म्हणून शिका, संघटित व्हा आणि लढा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी शिकून संघटित होऊन या सर्व गोष्टींचा मार्ग काढायला हवा. आतापर्यंत वायफळ गेलेला खर्च हा मला माहित आहे, पण इथून पुढे कमीत कमी आपण जागरूक व्हायला हवं. 12 लाख रुपये आलेला निधी, त्यापैकी जवळपास 25% म्हणजे जवळपास 3 लाख रुपये शाळेसाठी येणारा निधी आहे. त्यामध्ये मला असं वाटतं की शाळेसाठी सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे माईक आणि साऊंड घ्यायला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना भाषणाची आवड लागेल. त्यानंतर शाळेसाठी अवांतर वाचनासाठी प्रत्येक न्यूजपेपर शाळेमध्ये अवेलेबल असायला हवा, विथ इंग्लिश न्यूजपेपर, जेणेकरून पोरांना पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी करता येईल. त्यानंतर अवांतर वाचनासाठी, शालेय विकासासाठी प्रत्येक जयंतीनिमित्त, प्रत्येक महात्म्याच्या जयंतीनिमित्त एक विशिष्ट असे कार्यक्रम घ्यायला हवे होत. त्याचा खर्च या निधीमधनं व्हायला हवा. शाळेच्या प्रत्येक गोष्टीची काळजी या निधीमधनं घ्यायला हवी. याचं सर्व लक्ष आपण ठेवायला हवं. वॉटर फिल्टर शाळेमध्ये बसवायला हवेत, संगणक शाळेमध्ये आणायला हवेत व त्याचप्रमाणे महिला व बाल विकासासाठी, अंगणवाडीसाठी 1,20,000 म्हणजे 10% निधी आलेला आहे. त्यामध्ये अंगणवाडीमध्ये पोरांना शाळेत येण्याचा लळा लागो अंगणवाडीमध्ये, त्यासाठी विशिष्ट गोष्टी अशा खरेदी करायला हव्यात. त्यासाठी विशिष्ट खेळणी खरेदी करायला हव्यात. महिलांसाठी एक विशिष्ट असा उद्योग शासनातर्फे, ग्रामपंचायततर्फे सामूहिक उद्योग सुरू करायला हवा. महिलांसाठी एक घरगुती व्यवसाय सुद्धा ग्रामपंचायतने सुरू करायला. या निधी माध्यमातून, हा एका वर्षाचा नाही, हा प्रत्येक वर्षी इथून पुढे येणार आहे, म्हणून हा खर्च मला वाटतं होऊ शकतो. तसेच अनुसूचित जाती जमातीसाठी 15% निधी आलेला आहे. जवळपास 1,80,000 रुपये तो आहे. त्यामध्ये त्यांचं आरोग्य शिबिर व्हायला हवं, त्यांना रोजगार मिळवून द्यायला हवा. गणेशगडावर असो, कुठल्याही जागेवर असो, झाडे लावून घ्यायला हवेत. विशिष्ट असा उपक्रम त्या निधीमध्ये अनुसूचित जाती जमातीकडनं करून घ्यायला हवात. व तसेच 45% निधी हा उर्वरित गावासाठी आलेला आहे, म्हणजे 5,40,000 रुपये. मित्रांनो, मला असं वाटतं 5,40,000 कुठलीही मोठी गोष्ट होऊ शकत नाही, म्हणून आवश्यक त्या गोष्टी अगोदर करायला पाहिजे. गावामध्ये सामूहिक एक टॉयलेट बांधलेलं आहे, त्यामध्ये एवढी घाण असते, ती स्वच्छता राखण्याचं काम केलं पाहिजे. गावातले नाले वगैरे साफ करण्याचं काम त्यामध्ये केलेलं पाहिजे. व त्याच पद्धतीने एक सर्वात महत्वाचा उपक्रम म्हणजे गावामध्ये वॉटर फिल्टर हे आरोग्य संबंधित बसवायला पाहिजे. ज्याप्रमाणे ओढत बाजार इथे हे करण्यात आलेलं आहे. बिस्लरीने, मला वाटतं त्या टर्मने वॉटर ATM कार्ड असं तिथं वाटल्या गेलेलं आहे आणि त्या ATM थ्रू प्रत्येक घराला, प्रत्येक दारावर ते पाणी पोहोचवलं जातं. त्यासाठी विशिष्ट उपक्रम अभ्यास करून ग्रामसेवकांनी, पूर्ण पंचायत बॉडींनी करून हा उपक्रम गावामध्ये राबवायला पाहिजेत. हे महत्वाचे काम आहेत. त्यानंतर रस्ते, कुठली बैठक रूम असेल, कुठली व्यायामशाळा असेल. गाव हे खूप मागासलेलं आहे. गावामध्ये रात्री अंधार खूप असतो, त्या अंधारासाठी लाईट वगैरे बसवायला हवेत. हे सगळं या बाकीच्या उर्वरित
निधीमध्ये व्हायला हवं असं मला वाटतं. मित्रांनो, माझी फक्त एवढीच खंत अशी आहे की ही ग्रामसभा जी घेण्यात आली आहे 25 ते 30 लोकांमध्ये, ही तुमच्या आमच्या समोर व्हायला पाहिजे, ही सगळ्यांसमोर व्हायला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला मी जागरूक करतोय की आता शांत बसून काही होणार नाही. तुम्ही सर्वांनी या गोष्टीवर विचार करावा. प्रत्येक वर्षी येणारा हा निधी कसा आणि कुठे खर्च करायला हवा याही गोष्टीवर आपण चर्चा करायला हव्यात. आणि सर्व तरुणांना माझं आव्हान आहे की या विषयाला जरा गंभीरतेने घ्यावं. 12 लाख रुपये प्रत्येक वर्षाला येणार आहेत, म्हणजे 10 लाखाचंच आज मला वाटतं ग्रामसेवकांनी सांगितलं की 45% म्हणजे जवळपास 2.5 लाख रुपये, म्हणजे 10 लाखाचं त्यांनी डिटेल दिलं, 12 लाखाचं ते डिटेल असायला हवं होतं. यावर मला वाटतं सर्व तरुणांनी एकत्र येऊन विचार करायला हवा. आणि या सगळ्या गोष्टी मला वाटतं तुम्ही सर्वांनी परत एकत्र येऊन हे काय करायचं, कसं करायचं हे ठरवायला हवं. हेच मला सांगायचं होतं. यात माझा कुठलाही हस्तक्षेप नाहीये, माझी कुठलीही राजकीय भावना नाहीये. हे गाव म्हणून एकत्र म्हणून आपण करायला हवं, एवढंच मला सांगायचं होतं. धन्यवाद.